श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, शनिवारी आलेली आहे उत्पत्ती एकादशी. तर कार्तिक महिन्यातली ही सर्वात महत्त्वाची आणि विशेष अशी एकादशी आहे. तर ह्या तिथीला आपण जे काही उपाय करू तर त्याचा 100% लाभ हा आपल्याला होणार आहे. कारण सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावाने वर्तमानासह मागील जन्माचे पापे नष्ट होतात आणि हे व्रत केल्याने तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत, इच्छा आहेत, तर त्या पूर्ण देखील होत असतात. खूप महत्त्वाची आणि प्रभावी ही एकादशी आहे. तर या दिवशी आपल्याला गाईला ही वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे. त्यामुळे श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. हा उपाय मुलगा अथवा मुलीच्या कुंडलीमध्ये कुठलाही भयंकर दोष असेल ते सर्व या उपायाने दूर होतात. म्हणजे मुलीला किंवा मुलाच्या कुंडलीमध्ये कुठलाही नजर दोष, पितृदोष किंवा शनी ग्रहांचा कुंडलीमध्ये दोष असेल तर तो दूर होईल. ज्याच्यामुळे तुमचे जिथे कुठे लग्न जमत असेल तर त्याच्यामध्ये विघ्न येत असेल, प्रत्येक वेळेस तुमचं लग्न जमता मोडून जातं. म्हणजे असं काही ना काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येत असतात. तर हा उपाय एकदम साधा, सोपा, सरळ आहे. या उपायाने तुमच्या मुलांचं किंवा मुलीचं लग्न लवकरात लवकर जमेल. म्हणजे थोड्या दिवसात तुम्हाला याचा अनुभव येईल. तर मंडळी, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, असेच लग्नासंदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि लग्नासंदर्भात जेवढे व्हिडिओ आहेत तुम्हाला जे शक्य असेल ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कारण यामध्ये बऱ्याच मुलामुलींचे लग्न देखील जमलेले आहेत. कारण ज्योतिषाने सांगितलेले हे उपाय आहेत. तर या उपायाने बऱ्याच मुलामुलींचे लग्न देखील जमलेले आहेत. त्यांनी मला कमेंट देखील केलेली आहे. तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मंडळी, जर तुमच्या मुलांच्या लग्नाला खूपच उशीर झालेला आहे, लग्नात भरपूर अडचणी, समस्या हे निर्माण झालेल्या आहेत, त्यांचं ठरलेलं लग्न देखील काही कारणास्तव मोडून जाते, यामुळे आई वडिलांना फार दुःख होत असते. भरपूर असे ते प्रयत्न करत असतात, उपाय करत असतात, परंतु मुलांचे लग्न हे जमत नाही. मुले हे दिसायला छान आहेत, चांगला जॉब करतात किंवा व्यवसाय करत आहे, तरी देखील त्यांचं लग्न ठरत नाही. कारण कुंडलीमध्ये ग्रहांची स्थिती ही चांगली नसते. म्हणजे लग्नासाठी गुरुग्रह हा मजबूत असायला हवा, शुक्र ग्रह हा मजबूत असायला हवा. तर हा उपाय आपण केल्याने आपले जे ग्रह आहेत तर ते मजबूत होतील आणि एक दिवसात लग्नाचा योग आपल्या कुंडलीमध्ये निर्माण होईल आणि काही दिवसातच तुमचं लग्न हे ठरलेले असेल. तुम्हाला हवं तसं मनासारखा जोडीदार तुम्हाला मिळेल. फक्त हा उपाय तुम्ही मनापासून आणि विश्वासाने आणि श्रद्धेने करायचा आहे. उपाय साधा आणि सोपा आहे. तर पहा, आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय शनिवारी आपल्याला करायचा आहे. म्हणजे कार्तिक महिन्यातील एकादशी आलेली आहे तर या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या दिवशी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे. म्हणजे सकाळी 5-5:30च्या दरम्यान उठायचं आहे. अंघोळ करायचे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मुलाने किंवा मुलीने म्हणायचे. म्हणजे ज्यांच्या लग्नाला उशीर झालेला आहे, लग्नात खूप प्रॉब्लेम होत आहे, तर अशा मुलीने नेहमी अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे. त्याच्यानंतर आपली अंघोळ झाल्यानंतर मग आपण आपल्या देवघरामध्ये जायचं आहे. तिथे एक आसन टाकायचं आहे, बसायचं आहे आणि तिथे गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि श्री हरिविष्णू माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज यांना नमस्कार करायचा आहे. आणि लग्नाबाबत ज्या तुमच्या समस्या, अडचणी आहेत की लग्नाला उशीर झालेला आहे, लग्न हे ठरत नाही किंवा जमलेले लग्न मोडत आहे, तर अशा प्रकारे ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्या तुम्ही बोलायच्या आहेत. समजा मुलगा मुलगी जर तिथे नसतील, आता मुले हे जॉब करत असतात त्यामुळे त्यांना बाहेर राहावं लागतं. जर मुलांचे आईवडील असेल तर त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे किंवा मुलं स्वतः असेल तर त्यांनी देखील हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे आपली कुलदैवत आहे तर तिला देखील प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमच्या किचनमध्ये जायचं आहे. मुलगी करत असेल तर तिने अशा प्रकारे उपाय करायचा आहे. म्हणजे थोडासा पीठ घ्यायचा आहे. तुमच्याकडे गव्हाचं पीठ असेल तर तो घ्या.
आणि त्याचे आपल्याला असे 5-6 गोळे तयार करायचे आहेत। मग असे 5 गोळे तयार करायचे आहेत आणि एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये हे 5 गोळे ठेवायचे आहेत। त्याच्यावरती चिमूटभर हळद टाकायची आहे, म्हणजे 5 गोळ्यांच्या वरती चिमूटभर हळद टाकायची आहे। चणा डाळ आहे तर ती टाकायची आहे प्रत्येक गोळ्यावरती, आणि थोडंसं गूळ आहे तर ते देखील प्रत्येक गोळ्यावरती आपल्याला ठेवायचं आहे। आणि मग ही प्लेट घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर जायचं आहे। तिथे तुम्ही आसन टाकून बसायचं आहे आणि मग हात जोडून आपण आपल्या लग्नासंदर्भात ज्या इच्छा आहेत, समस्या आहेत, मुलं करत असेल तर त्यांनी बोलायचं आहे, आई वडील करत असेल तर त्यांनी आपल्या मुलांसाठी बोलायचं आहे की मुलांचं लग्न हे लवकरात लवकर जमून जाऊ द्या। त्याच्यानंतर तिथेच बसून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। तुम्ही मुलांच्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे, म्हणजे शुक्राचा हा मंत्र आहे। तर मंत्र असा आहे, ओम द्रा द्री द्रौं सह शुक्राय नमः। मंत्र पुन्हा एकदा ऐका, ओम द्रा द्रीं द्रौं सह शुक्राय नमः। हा मंत्र तुम्हाला तिथेच बसून 108 वेळा म्हणायचा आहे। हा मंत्र मुलांसाठी आहे। तुम्ही तुळशीच्या माळेने हा मंत्र 108 वेळा बोलायचा आहे। हा मंत्र आई करत असेल मुलांसाठी तर तिने अशाच प्रकारे करायचा आहे, आणि स्वतः जर मुलगा तिथे असेल तर त्यांनी हा मंत्र बोलायचा आहे। प्रमाणे मुलींसाठी हा मंत्र आहे। हा मंत्र देखील तुम्हाला 108 वेळास म्हणायचा आहे। तुळशीची माळ घ्यायची आहे आणि मग हा मंत्र तुम्हाला व्यवस्थित असा बोलायचा आहे। तर मुलींसाठी हा गुरुचा मंत्र आहे। तर हा मंत्र असा आहे, ओम ग्रां ग्रीं ग्रो सह गुरुवे नमः। तर पुन्हा एकदा ऐका, ओम ग्रां ग्रीं ग्रो सह गुरुवे नमः। मंत्र व्यवस्थित तुम्हाला बोलायचा आहे आणि 108 वेळास तुम्हाला बोलायचं आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसून आपल्या लग्नाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या बोलायच्या आहेत, आणि मग ती प्लेट आहे तर ती तिथून उचलायची आहे, आणि मग जिथे कुठे गाय असेल तर त्याच्याबरोबर तुम्हाला 1 तांब्या पाणी देखील बरोबर घ्यायचं आहे। थोडीशी हळद कुंकू असेल तर ती देखील घ्या, आणि जर केळी वगैरे घरात असेल तर ती देखील घ्या, कारण गाईच्या जोडीला जर वासरू असेल तर त्याला तुम्ही केळी खाऊ घालायची आहेत। तसेच हिरवा चारा ते देखील तुम्ही गाईला खाऊ घालू शकता। परंतु आपल्याला हे जे 5 आपण असे पेढे बनवलेले आहेत तर ते गाईला अवश्य खाऊ घालायचे आहेत। तुम्हाला हा उपाय एकदम साधा आणि सोपा वाटेल, परंतु हा खूपच प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे। हा जर उपाय तुम्ही केला तर याचे काही दिवसातच तुम्हाला याचे चमत्कार पाहायला मिळतील। तुम्हाला चांगले स्थळ येतील आणि लग्न हे लवकरात लवकर ठरेल। तर बघा, तुम्ही प्रथम तिथे जायचं आहे। जर तुमच्या जवळपास कुठे गाय नसेल तर मग तुम्ही सरळ गोशाळेमध्ये जायचं आहे, आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रथम गाईच्या 4ही पायांवरती पाणी ओतायचं आहे। गाईला हळद कुंकू लावायचं आहे, गाईचं दर्शन घ्यायचं आहे, आणि तिथे जर गाईचं वासरू वगैरे असेल तर त्याला केळी खाऊ घालायची आहेत। जर तिथे हिरवा चारा असेल तर तो देखील तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे। त्याच्यानंतर आपण हे जे पेढे बनवलेले आहेत तर ते तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत, आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला तिथे 11 वेळा म्हणायचा आहे। आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला गाईच्या कानामध्ये आपल्या लग्नासंदर्भात ज्या काही अडचणी येत आहेत, जे काही प्रॉब्लेम होत आहेत, लग्न लवकर ठरत नाही, तर ते तुम्हाला बोलायचं आहे। मुलाचे आई वडील असेल तर त्यांनी असंच करायचं आहे, मुलं स्वतः असतील तर त्यांनी देखील अशाच प्रकारे गाईच्या कानामध्ये बोलायचं आहे। कारण ही उत्पत्ती एकादशी खूपच महत्त्वाची आहे, आणि या तिथीला तुम्ही जे काही उपाय करता तर त्याचा तुम्हाला सिद्ध फळ प्राप्त होईल। आणि मग गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गायीभोवती प्रदक्षिणा देखील मारू शकता, कारण आपण ही जी इच्छा गाईच्या कानात बोललो तर ती गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतापर्यंत पोहोचते, आणि आपली इच्छा देखील पूर्ण होत असते। तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।